रिपीट वगैरे करून बघता की नाही बघा घरी ते शिकवल्यानंतर घरी गेल्यानंतर रिपीट करत असतात हा क्वेश्चन्सना समाप्त करताना करत चला बघा. कॉन्सेप्ट जे आहेत प्रत्येक टॉपिकचे ते डोक्यात फिट करून ठेवा. प्रश्न आलेला जो असेल तर आपल्या कॉन्सेप्टमध्ये टर्न करा. क्वेश्चनचा आन्सर मिळेल. फॉर्म्युले वगैरे आपण शिकलेलो नाही त्याच्या मागे धावणार पण नाही आपण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट घेऊया. क्वेश्चन नंबर 11. Two persons start running simultaneously around a rectangular track of a length 700 meter from the same point at a speed of 45 km per hour and 25 km per hour. When will they meet for the first time anywhere on the track if they are moving in opposite direction? काय करतं या प्रश्नावरून की दोन ऑब्जेक्ट धावणारे आहेत त्यांची डिरेक्शन आहे अपोजिट डिरेक्शन असेल तर सम ऑफ देअर स्पीड ॲडिशन करणे आहे. पण तुम्हाला जी त्या रेक्टँग्युलर फील्डची जी लेंथ दिली आहे ती मीटरमध्ये दिली आहे 700 मीटर राईट. आणि स्पीड जी दिली आहे दोघांची पण ती किलोमीटर पर आवरमध्ये दिली आहे. तर लांबी जर मीटरमध्ये असेल तर स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये चालणार नाही. ती पण पाहिजे मीटर पर सेकंड राईट. साधा सोपाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर की 700 मीटरची लेंथ दिली आहे आणि तुम्हाला त्यांचे स्पीड जे दिलेले आहे ते दिले आहेत 45 आणि 25. अपोजिट डिरेक्शन आहे. होईल त्यांची 7 ही होईल किलोमीटर पर आवर ना. बट आपल्याला किलोमीटर पर आवर आपल्याला पाहिजे मीटर पर सेकंड राईट ना. तर किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करू दॅट इज 5/18 जाईल का इथे मल्टिप्लिकेशन करून लिनियर इक्वेशननुसार दॅट इज आय थिंक 10 into 18 दॅट इज 180 बाय 5 19 30 सेकंड असं काही मिळेल का ऑप्शनमध्ये बघा. काय ना साधा सोपा प्रश्न दिसायला येईल पण आहे का नाही आहे लागतं बरं का कधी कधी त्याची लागलं एका प्रश्नामध्ये भेटतात कालच कदाचित ना क्वेश्चन नंबर 9मध्ये टर्न करा कॉन्सेप्टमध्ये खतम करा उत्तर 10 सेकंदाचं असतं. Question number a train traveling at 96 km per hour completely crosses another train having half its length. दोन वेगवेगळ्या ट्रेन दिलेल्या आहेत. पहिली ट्रेन त्याची लांबी जी काय असेल तर दुसरी ट्रेन जी आहे त्याची लांबी अर्धी असायला पाहिजे बरं. पहिल्याची लांबी 100 असेल तर दुसऱ्याची 50 असायला पाहिजे. दिलेली नाही आहे तर आपण त्याला एक्स कन्सिडर करून घेऊया. हा ट्रेन अँड ट्रॅव्हलिंग इन द ऑपोजिट डिरेक्शन. पुन्हा डिरेक्शन आली आहे ऑपोजिट मीन्स सम ऑफ देअर स्पीड. कारण त्या ट्रेनला पण काहीतरी स्पीड असेल 84 किलोमीटर पर इन 6 सेकंड. आता ते दोन्ही ट्रेन एकामेकांना जेव्हा क्रॉस करतात अपोजिट डिरेक्शनमध्ये तेव्हा त्यांना 6 सेकंड लागतं आहे. असं स्पीड जी काही आहे त्यांची ॲडिशन करू राईट. आणि आपल्याला पहिल्या ट्रेनची लेंथ आणि सेकंड ट्रेनची लेंथ दिलेली नाही आहे. पण इतकं मात्र दिलेलं आहे की पहिली ट्रेन जी आहे या दुसऱ्या ट्रेनच्या डबल आहे किंवा दुसरी ट्रेन ही पहिल्या ट्रेनचा हाफ आहे. दोन्ही बरोबरच आहे पण सेंटर्स. हा जर x मीटर असेल तर हा 2x मीटर असायला पाहिजे लेंथ बरं का त्यांची जी काही लांबी असेल. आणि ज्यांना एकमेकांना पार करायला 6 सेकंद लागते असं 6 सेकंद. तर याचं डिस्टन्स प्लस याचं डिस्टन्स 2x प्लस 3x 1x किती झाला तो 3x राईट. 3x डिव्हिजन स्पीड त्यांच्या स्पीडची ॲडिशन करूया कारण अपोजिट डिरेक्शन बोलतो आहे
एक दिलं आहे 96 आणि दुसरा 84 मीन्स 180 किलोमीटर पर आवर झाला ना. 180 किलोमीटर पर आवर झाला आहे, पण आपल्याला नको, आपल्याला मीटर पाहिजे ना. मीटरमध्ये कन्वर्ट करूया 5/, तर त्यांना 6 सेकंद लागतात. बघा DTS काय होतं आपला DTS डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाईम किती सेकंड लागतात 6. झालं इक्वेशन फॉर्म क्लिअर आहे ना. हेच करत आलेलं आहे आणि हेच करतो जिथे याला कॅन्सल आउट केला तर राहिलेला आहे 10 × 5 झाला आहे 50 × 6 झालेला आहे 50 × 6 दॅट इज 300 डिव्हिजन 3 राईट ना. 300 डिव्हिजन 3 बरोबर आहे का ते. 10 × 5 50 × 6 राईट. डिव्हिजन 3 मीन्स x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 100. x इक्वल टू 100 मिळाला मीन्स ही जी ट्रेन आहे सेकंड नंबरची याची लेंथ असायला पाहिजे 100 मीटर. तर फर्स्ट ट्रेनची लेंथ असेल. क्लिअर आहे काय क्वेश्चन काय आहे. मग क्वेश्चन संपला नाही रे अजून क्वेश्चन संपलेला. तर पहिल्या कंडिशननुसार आपण त्यांची काय केली आहे त्यांची लेंथ काढून ठेवली. दोन्ही ट्रेनची लेंथ समोर बोलतोय. इट ऑल्सो पासेस इट मीन्स हू पहिली ट्रेन बरं का. सुरुवात पहिल्या ट्रेनपासून केली ना. आणि तो जो इट वापरला आहे तर इंग्रजीचं थोडंफार नॉलेज तुम्हाला आहेच होतात ना इंग्रजीचे लेक्चर. तर इट कुणासाठी आहे पहिल्या ट्रेनसाठी बरं का. तो इट कुणासाठी आहे पहिल्या ट्रेनसाठी. इट ऑल्सो पासेस अ रेल्वे प्लॅटफॉर्म इन 45 सेकंड. पहिली ट्रेन जी आहे पहिली ट्रेन ही एका प्लॅटफॉर्मला 45 सेकंडमध्ये क्रॉस करते. तर लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म काढायचं. तर पहिला ट्रेन आहे त्याची लांबी आहे 200 मीटर राईट. 200 मीटर आणि प्लॅटफॉर्म त्याला काहीतरी लांबी असेलच आणि ती काढायची आपल्याला माहिती नाही. तर याच्यामध्ये आपण एक्स ॲड करू जी प्लॅटफॉर्मची लांबी किंवा पी घेऊया बरोबर. इथे एक्स घेतला ना आपण याला घेऊया. तर टोटल लेंथ होईल ट्रेनची लांबी 200 आणि प्लॅटफॉर्मची लांबी जी काही असेल जी आपल्याला काढायची जी काय असेल आपल्याला काढायची. तर इथं झालं डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाईम. पहिल्या ट्रेनची स्पीड काय आहे बघा 96 किलोमीटर पर आवर आहे. पण आपल्याला किलोमीटर पर आवर नको 5/8 बघा वारंवार सांगत आलेलं आहे. ऑलमोस्ट प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला किलोमीटर पर आवरची स्पीड मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करणे आहे. दिसतं ना तुम्हाला इथे किलोमीटर पर आवर आहे ना. नाही चालत आपल्याला ट्रेनच्या प्रॉब्लेममध्ये ती स्पीड चालत नाही. पहिली ट्रेन पहिल्या ट्रेनबद्दल बोलत आहे त्याची लांबी 200 मीटर आहे आणि त्या पहिल्या ट्रेनची स्पीड किती आहे 96 किलोमीटर पर आवर जी आपल्याला चालत नाही. तर डिस्टन्स इक्वल टू टाईम इंटू स्पीड तर लिहिलं आहे. टाईम किती लागतं आहे बघा इथे बोलत आहे 45 सेकंड लागतं आहे असं बोलत आहे. तर 45 क्लिअर आहे का रे. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. कशातही ठेवा याच्या बाहेर जाण्याची गरजच नाही. आणि हे तयार झालं इक्वेशन. तिथून जी काही संख्या पीची मिळत असेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला. चला बघूया काय 9 डिव्हिजन केले 2 जा दॅट इज 5 जा 2 इथे दिला दॅट इज 48 दॅट इज 25 इंटू 4 48 12 4 जा मीन्स 1200 मधून हा 200 तिकडे जाईल तर मायनस होईल का रे. तर मिळेल तुम्हाला पीची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 100 मीटर प्लॅटफॉर्मची लेंथ असायला पाहिजे. सॉरी 1000 मीटर प्लॅटफॉर्मची लेंथ असायला पाहिजे. हा तो असतं ना धनावतीज आहे ना. शोपीस नसतं बरं का धनावतीज. काही प्रश्नांची उत्तरे पहिल्या 4 ऑप्शनमध्ये नाही मिळत ना. धनावतीजही असतो ना. विनाकारण एक ऑप्शन आयोग गुंतवत नाही. बट हे तर शुअर आहे की त्याचा आन्सर 1000 असेल किंवा पहिल्या 4 ऑप्शनमध्ये मिळत. क्वेश्चन क्लिअर आहे. डिरेक्टली केलं तर काही त्रास नाही तुम्हाला. ते 2 लेक्चरमध्ये रिपीट करून चुकलेलं आहे. आता ते प्रत्येक वेळेस लिहिणं गरजेचं नाही असं मला वाटतं. आणि तुम्हाला जर प्रश्न आला परीक्षांमध्ये तर शुद्ध हँडरायटिंगमध्ये लिहित बसू नका बरं का. सरळ टीमली ठेवून द्या. एक्स्ट्रा आन्सर फाइंड आउट करत चला वेळ वाचवा.
ज्याला टाईम मॅनेजमेंट येतो या परीक्षांमध्ये तोच परीक्षा क्रॅक करतो हे सुद्धा लक्षात घ्या. टाईम मॅनेजमेंट म्हणजे जितका वेळ दिलेला आहे तितक्या वेळेमध्ये दिलेले सर्व प्रश्न अटेम्प्ट करणे म्हणजे टोले मारणे नाही, बरं ना, विथ ॲक्युरेसी अटेम्प्ट व्हायला पाहिजे. तुम्हाला काही त्रास असेल माझ्या शिकवण्यापासून किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजत नसेल किंवा माझी टोन समजत नसेल किंवा मी जे बोलतो ते बरोबर कानावर पडत नसेल किंवा कुठलाही त्रास तुम्ही मला स्पष्टपणे ॲज अ फ्रेंड सांगू शकता, बरं का. मी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करेल. काय बोलतोय? होतं ना असं काही काही विद्यार्थ्यांना की लँग्वेज समजत नाही, भाषा समजत नाही किंवा समजून सांगितलेलं ते समजत नाही किंवा लिहिलेली हँडरायटिंग समजत नाही किंवा काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, बरं का. काइंडली प्लीज जर तुम्हाला असा काही थोडाफार पण त्रास असेल ना तर मला कळवा, तो ते माझ्या फायद्यासाठी आहे, बरं का. मी स्वतःमध्ये मी त्यांना बोलणार नाही काहीच, मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आहे का रे असं? तुम्ही प्लीज मेन्शन करा असं असेल तर. नाही असं तरी कदाचित सांगत जातील कदाचित, बरं बरं का. पुन्हा नाहीच पक्क करू कंटिन्यू म्हणजे तुम्हाला मला इम्प्रूव्ह होत जायचं राहत असाच मस्त चढता, बरं का. तुमचा नंबर घेतला होता का तुम्ही? 12 घेतला ना? चला 3rd केलं. मी प्रयत्न करतोय मला स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा, पण तुम्ही करू देत नाही मला इम्प्रूव्ह. 2 places A and B are at a certain distance. 2 places आहेत. तर थोडंसं चित्र काढून घेऊ आपण. A and B are at a certain distance. काय डिस्टन्स आहे माहिती नाही. रामू started from A towards B. रामू नावाचा एक प्राणी आहे, तो A पासून B कडे जायला निघाला. या दिशेला जाईल. कोण जातो आहे? रामू. रामू A पासून B कडे जायला निघाला आणि ॲट अ स्पीड ऑफ 40 km/h बोलतो. त्याची स्पीड आहे 40 km/h. एका तासाला 40 किलोमीटर या. आफ्टर 2 hours म्हणजे 2 तासाचा प्रवास केला असेल भाऊ ना. 2 तासानंतरची कंडिशन समजा 2 तास इथपर्यंत गेलो 2 तर 40च्या हिशोबाने 2 तास जाईल तर 80 किलोमीटर जाईल, बरोबर ना रे. 40 × 80. आता तो इथे पोचलाय, बरं. आता इथे राहिलं नाही, इथे राहिलं. आता इथून इकडे ट्रॅव्हलिंग करा, इकडे की इकडे. आता बघूया प्रश्न कुठे ट्रॅव्हलिंग करतो, बरं. आफ्टर 2 hours राजू स्टार्टेड फ्रॉम B. बरं, कोण आहे राजू? हा कोण होता? दिवस दिसतात सारखे सारखे. आफ्टर 2 hours म्हणजे 2 तासाचा याने प्रवास केला. 80 किलोमीटर आणि हा इथे पोचला आहे. कुठून कोणत्या डिरेक्शनला जातो ते माहिती नाही, पण 2 तासानंतर या बीने कोणत्या डिरेक्शनला? आफ्टर 2 hours राजू स्टार्टेड फ्रॉम B टुवर्ड्स A मीन्स या डिरेक्शनला प्रवास करायला सुरुवात केली आहे. अँड स्पीड ऑफ 60 km/h. 60 km/h या स्पीडनुसार. इफ दे मीट ॲट अ प्लेस C. आता बघा हा चाललाय इकडे, हा चालला घेतोय इकडे. दोन्ही अपोजिट डिरेक्शन कुठेतरी ते एकामेकांना क्रॉस होतीलच, भेटतीलच डेफिनेटली. एकामेकांना क्रॉस करून समोर जातील आणि ते एका C नावाच्या पॉईंटवर समजा C नावाचा पॉईंट इथे आहे, इथे ते भेटले किंवा एकामेकांना ते क्रॉस झाले. दे मीट ॲट अ प्लेस C. देन द रेशो ऑफ टाईम टेकन बाय राजू टू रामू टू रीच द प्लेस इज 2:3. हा राजू आणि रामू, हा रामू आणि हा राजू यांचा टाईमचा तो रेशो दिलेला आहे. रेशो जेव्हा ते एकामेकांना क्रॉस होतात तेव्हा त्यांचा टाईमचा रेशो दिलेला आहे. मीन्स या राजू आणि रामूचा टाईम. बट प्रश्नामध्ये बोलत आहे कुणाचा रेशो कुणासोबत? राजू टू रामू. राजू हा आहे, रामू हा आहे.
यांचा टाईमचा रेशो दिलेला आहे. टाईमचा रेशो दिला आहे 2:3. बघा आधी राजू शब्द आला आहे तर मीन्स 2:2 नंतर राहू शब्द आला आहे 3 असं म्हणता येईल. आणि हा टाईमचा रेशो आहे. रेशो मीन्स की 3 आवर्स लागायला पाहिजे किंवा 2 आवर्स लागायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होत नाही. तो टाईमचा रेशो दिला आहे मीन्स 1 शेअर दिला आहे. आपण शिकला ना शेअरिंग. राजूचा 1 शेअर आहे 2 आणि रामूचा 1 शेअर आहे 3. क्लिअर आहे. आणि ते इथे कुठेतरी भेटतंय. इथे कुठेतरी या सी नावाच्या पॉईंटला कुठेतरी भेटतंय किंवा एकमेकांना क्रॉस होतं. आणि क्वेश्चन विचारला आहे देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. तुम्हाला कम्प्लीट या ए अँड बीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. रेशो शिकले. हा जो रामू आहे याचा शेअर आहे 3. तर पहिला 80 किलोमीटरचा प्रवास त्याने इथपर्यंत केला आहे. किती किलोमीटरचा 80 आणि त्याचा शेअर आहे 3. तर 80 × 3 किती झाला आहे तो शेअर आहे. 1 शेअर आहे शेअरिंग राईट. 80 × 3 इथून इथपर्यंतचं डिस्टन्स या शेअरनुसार किती झालं आहे 240 राईट. त्यान इतकं शिल्लक आहे बरं का. देन यानंतर हा इकडे कुठेतरी जाईल तेव्हा सी पॉईंटला भेटतील ते. आणि इथे सुद्धा याची स्पीड असायला पाहिजे 40 km/h बदलणार. हा इथून इथपर्यंत कुठे पण जात असेल तर त्याला 1 शेअर दिला आहे 3. 3 × 40 किती किलोमीटर जाईल तो 120. इथपर्यंत आला आहे बरं का. इथपर्यंत जिथे कुठे भेटत असतील. आणि शिल्लक राहिलेलं हे जे डिस्टन्स आहे तो बी कव्हर करेल इथपर्यंत. बीचा शेअर किती आहे आणि त्याची स्पीड किती आहे 60 × 2 दॅट इज 120. तर आता हे कम्प्लीट डिस्टन्स झालं का शेअरिंगनुसार कॅल्क्युलेट करतो आपण. शेअरिंग शिकवले ना दिशानुसार. तर आता हे कम्प्लीट ए पासून बी पर्यंत डिस्टन्स झालं आहे. टोटल काउंट करा तर किती होते 240 120 120 मीन्स 480 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स असायला पाहिजे. असं काही ऑप्शनमध्ये मिळायला पाहिजे. मिळेल का. यस ऑप्शन नंबर. रेशोची शेअरिंग हा फंडा आपण अप्लाय केला आहे. 3:2 आहे 2:3 आहे. इट नॉट मीन्स की 2 इयर्स और 3 इयर्स. तो 1 शेअर आहे 1 शेअरिंग राईट ना. आठवतं ना शेअरिंग. 480 किलोमीटर ऑप्शन नंबर. तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे ए टू बीचं टोटल डिस्टन्स बरं का. ए टू बीचं टोटल डिस्टन्स लक्षात घ्या. हे करायचं आहे. तर रामू नावाचा एक व्यक्ती होता. त्याने या पॉईंटपासून बीपर्यंत जाण्यासाठी सुरुवात केली 40 km/h पण 2 तासानंतर या 40 km/h तो 80 किलोमीटर गेला आहे. म्हणजे इतकं डिस्टन्स समजा इतकं डिस्टन्स त्याने ऑलरेडी कव्हर केलं आहे. इतकं डिस्टन्स राईट. तुम्हाला ही सुद्धा काढायचं आणि यानंतर तो इथे पोहोचल्यानंतर तो पुन्हा या डिरेक्शनला जाईल आणि त्या 2 तासानंतर या बीने धावायला सुरुवात केली या डिरेक्शनमध्ये अपोजिट डिरेक्शनमध्ये जाईल ते. आणि ते हे दोघं कुठेतरी या पॉईंटवर भेटतील बरं का. ही आकृती जी काढली ती एक्झॅक्टच असायला पाहिजे असं नाही समजावून देण्यासाठी काढली बरं. ते या पॉईंटवर कुठेतरी एकामेकांना क्रॉस होतील आणि जर ते क्रॉस होत असतील इट मीन्स हे दोघंही अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हलिंग करत असतील. अपोजिट डिरेक्शन
आता क्वेश्चन हा विचारला आहे तुम्हाला की टोटल ए पासून बी पर्यंतचे डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि त्यांना लागणारा टायमिंग जो आहे त्याचा शेअर दिलेला आहे तुम्हाला आणि तो शेअर उलट दिला आहे. सुरुवात केली आहे रामूने आणि मग इकडे आहे राजू, बट शेअरिंग देताना राजू विथ रामू, राजू एस टू रामू हा शेअर दिला आणि तो जो शेअर आहे 2:3 इट नॉट मीन्स की ते 2 आवर्स धावतील हे 3 आवर्स धावेल, हा शेअर आहे बरं का. तो रेशोमध्ये दिलेला आहे, रेशोमध्ये मीन्स हा जितकाही प्रवास करत असेल त्याच्यानुसार त्याचे 2 शेअर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आणि हा ए जितका पण प्रवास करत असेल करत असेल त्याच्यानुसार 3 शेअर कॅल्क्युलेट करायचे आहे शेअरिंग्स बरं का. रेशो अँड प्रोपोर्शननुसार आपल्याला ए पासून बी पर्यंत अंतर काढायचं आहे. तर ए पासून आधी इथपर्यंत ट्रॅव्हल केलं आहे त्याने, किती किलोमीटर केलं आहे त्याने, 80 किलोमीटर आणि तुम्हाला 3 शेअर्स काढायचे. 80 × 3 किती झाला आहे तो, इतकं झालं डिस्टन्स कवर, इतकं डिस्टन्स कवर झाला आपल्याला कम्प्लीट करायचं. त्यानंतर हा इथून इथपर्यंत कुठेतरी सी पॉईंटवर पोहोचेल तर त्याची स्पीड 40 km/h नुसार त्याचे पुन्हा 3 शेअर्स आहेत कारण हा एच आहे ना तो 40 km/h नुसार 3 शेअर 40 × 3 किती झाले, दॅट इज 120. ओके. आणि इथे कुठेतरी ते दोघं भेटले म्हणजे याचा इथपर्यंतचा जे काही डिस्टन्स असेल ते कॅल्क्युलेट केले आपण. आता या बीचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू इथून इथपर्यंत राईट, जो 60 km/h जातो आहे आणि बी साठी शेअर दिलेले आहेत 2, बी साठी शेअर दिले तर 60 × 2 120 किलोमीटर हा बी सुद्धा ट्रॅव्हल करेल इथून इथपर्यंत. हा झाला इथून इथपर्यंत डिस्टन्स, इथून इथपर्यंत आपण हा काढलाय, इथून इथपर्यंत आपण हा काढलाय, इथून इथपर्यंत डिस्टन्स, टोटल डिस्टन्स मिळेल तुम्हाला. याला असं पण करता येतं की एक टी म्हणून टायमिंग घ्या, एस म्हणून स्पीड घ्या, मग ते कॅल्क्युलेट करा, त्यांचे इक्वेशन्स तयार करा, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 वगैरे असं करून तसं पण करता येतं पण ते खूप किचकट होतं. मी तुम्हाला माझ्या सोप्या भाषेनुसार सांगितलं, शेअरिंग आपण शिकलेल्या रेशो प्रोपोर्शनमध्ये त्यानुसार कॅल्क्युलेट करू. जमले? जितका सोपा होऊ शकतो प्रश्न तितका सोपा करण्याचा प्रयत्न करा त्याला बरं. चला क्वेश्चन पुन्हा कुणाला अडचण राहत असेल तर विचारत चला रे मित्रांनो, मी सांगेल बरं का. तुमच्यापैकी कुणाला एकाला पण अडचण असेल ना मी रिपीट करून देईन, पण विचारणार तर मला कळेल ना. अडचणी भरपूर लोकांना आहे तिथे दिसतं मला डोळ्यांनी, पण विचार कुणीच नाही. ज्यांच्यामध्ये खरंच डेअरिंग आहे किंवा जे स्वतःला कॉम्प्लेक्स फील करून घेत नाही तेच विचारतात बरं. तुम्ही स्वतःला कॉम्प्लेक्स फील करून घेत असाल की त्या विद्यार्थ्यांसमोर मीच कसा विचारू की सर मला समजलेलं नाही, तुम्ही सांगा, तर तुम्ही स्वतःसोबत अन्याय करताय. पैसे दिले ना, फुटत बसले काही ते नाही दिले पैसे, फ्रीमध्ये मग करा काही पण फ्रीमध्ये नाही पैसे दिले अरे तर मग घ्या ना नॉलेज राव. असला ना डाऊट क्लिअर करा, छोटे छोटे डाऊट क्लिअर करा, नाहीतर हेच डाऊट तुम्हाला समोर ना खूप जास्त प्रॉब्लेम्स तयार. शेवटी इच्छा तुमची, बडबड करणं माझं काम आहे, बडबड करण्याचे मला पैसे मिळतात बरं का, ते पैसे मी घेऊन जातो इथून. शेवटी मर्जी तुमची. 2 cars started at the same time, 14 तारीख, सेम टाईम सेम प्लेस टुवर्ड सेम डिरेक्शन. एखादा पॉईंट तिथून 2 कार्स निघाले, कार नंबर 1 आणि कार नंबर 6 आणि सेम डिरेक्शनला या डिरेक्शनला जायचं. सेम प्लेस सेम टाईम, एकाच वेळेवर निघाले, एकाच जागेवरून निघाले आणि एकाच डिरेक्शनला जाते. फर्स्ट कार गोज ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 12 km/h. फर्स्ट कार जो आहे 12 km/h. आता युनिफॉर्म स्पीड म्हणजे समजून घ्या की युनिफॉर्म स्पीड म्हणजे ही बदलणार नाही, तो प्रत्येक तासाला 12 किलोमीटर जात राहील आयुष्यभर. 11 होईल ना 13 होईल, राईट. इट इज युनिफॉर्म स्पीड. फर्स्ट कार गोज at uniform speed of 12 km/h. Second car goes at a speed of 4 km/h in a first turn and
and increase its speed by 1 km/h for every hour. किती सेकंड आहे ना, की फर्स्ट आवरला 4 km/h आणि प्रत्येक तासाला याची स्पीड 1 km/h ने वाढत जाते. म्हणजे सेकंड आवरला त्याची स्पीड 4 + 1 5 km/h होईल, राईट. मग 6 होईल, मग 7 होईल, राईट ना. अशी वाढत जाईल, उत्तर वाढत जाईल. तर ती वाढतच जाईल. देन व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार बी. हा जो कार बी मीन्स नंबर 2 बरोबर. कार बी when the both cars meet for the first time. आता कधीतरी हा 12 12 12 12 हा पुन्हा 12, पुन्हा समोर जाईल 12, हा 12, हा 12 असं जाईल ना तो समोर 12 12 आणि हा मात्र वाढ 4 नंतर होईल हा 5, मग होईल 6, मग होईल 7, मग होईल 8, मग होईल 9, मग होईल 10 असं वाढत जाईल ना तो. तर कधीतरी ही कार बरं का सेकंड नंबरची त्याची स्पीड वाढत जाईल. तर कधीतरी याला टेक ओव्हर करेल. टेक ओव्हर मीन्स कधीतरी याच्या बरोबरीत तरी ॲटलिस्ट येईल आणि मग त्याच्या समोर. तर क्वेश्चन हा विचारला आहे की किती कुठे क्वेश्चन जे व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार बी. तर सेकंड नंबरच्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पाहिजे वेन द बोथ कार्स मीट फॉर द फर्स्ट टाईम. हे कधीतरी फर्स्ट टाईम भेटतीलच तेव्हा किती अंतर असेल. ॲव्हरेज शिकवलं का तुम्हाला? ॲव्हरेज शिकवलं का? नाही ना. ॲव्हरेजेसमध्ये कन्झिक्युटिव्ह टर्मनुसार ॲव्हरेज काढण्याचा फंडा असतो बरं. आता हा तर 12 12 12 12 12 किती लांब लचक जाईल त्याच्या ॲव्हरेज 12च राहील बरं. त्याच्या ॲव्हरेज 12च राहील, तो बदलणार नाही. 12 12 12 12 12. बट कन्झिक्युटिव्ह टर्म बघा 4 नंतर 5 5 नंतर 6 6 नंतर 7 7 नंतर 8 9 10 हे कन्झिक्युटिव्ह आहे. कन्झिक्युटिव्ह मीन्स एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. ही कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सनुसार समोर चाललेलं आहे. कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स असे सुद्धा असतात. किंवा कन्झिक्युटिव्ह समजण्याचा एक साधा सोपा पर्याय असा असतो की दिलेल्या संख्यांमध्ये जर सारखं अंतर असेल, ते ऑर्डरच असायला पाहिजे, इव्हनच असायला पाहिजे असं नाही. दिलेल्या संख्यांमध्ये जर सारखं अंतर असेल तर त्याला कन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणतात. कन्झिक्युटिव्ह टर्म्स बघा 1 1चं अंतर आहे, 4 नंतर 5 नंतर 6 1 1चं अंतर. जर ही संख्या अशी असेल ना 20.25 20.5 20.75 20.75 21 तर हे सुद्धा कन्झिक्युटिव्ह आहेत. म्हणजे सारखं अंतर आहे त्यांचं. इव्हन किंवा नॅचरल नंबर्स किंवा ऑड नंबर्स असायला पाहिजे असं. अंतर सारखं असेल बघा 0.25 0.25 0.25. तर मिडल टर्म जो असतो ना, मिडल टर्म तो असतो ॲव्हरेज. याला म्हणतात ॲव्हरेज, याला म्हणतात ॲव्हरेज. मिडल टर्म जर संख्या कन्झिक्युटिव्ह असतील तर मिडल टर्म काय तयार होतो तुमचा? ॲव्हरेज. मिडल टर्म ॲव्हरेज तयार होतो. तुम्ही या 5 जणांची बेरीज करून बघा. ॲव्हरेजचा खंड काय बोलतोय? सम ऑफ ऑल कॉम्पोनेंट डिव्हिजन टोटल नंबर ऑफ कॉम्पोनेंट्स. तसं असतं ना मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, राईट ना. त्या सर्व संख्यांची बेरीज करून 5 ने भाग देऊन बघा तुम्हाला 20.5 याचा ॲव्हरेज मिळतो. हा ॲव्हरेजचा एक फंडा असतो कन्झिक्युटिव्ह टर्मचा. तर इथे आपल्याला असं दिसतंय पहिल्या कार ज्याचा ॲव्हरेज कितीही समोर गेला तरी 12च राहील, तो बदलणार नाही. बरं दोन्ही पद्धतीने समजून घेतो बरं का तुम्हाला. कसं एक तर ॲव्हरेजच्या माध्यमातून इन्स्टंट आन्सर काढायचं असेल तर इन्स्टंट आन्सर कसं, तर ॲव्हरेजच्या हिशोबाने इन्स्टंट आन्सर काढूया. तर हा 4 पासून सुरू झाले. 4 5 6 7 8 9 10 11 12. याचा ॲव्हरेज जर 12 आहे तर यांचं पण ॲव्हरेज जेव्हा 12 येईल ना त्यावेळेस हे दोघं एकमेकांना भेटतील किंवा सारखं अंतर ट्रॅव्हल करतील असं म्हणायला काही सगळं. बट हा 12 कसा येईल? 12 मिडल नंबरनुसार मीन्स जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे. तर इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 टर्म सुटले. तर इकडे 8 टर्म द्या की 13 14 15 16 17 18 19 20 8 टर्म. आणि आता थोड्या वेळापूर्वी जे कन्झिक्युटिव्हचे उदाहरण सांगितलं डेसिमल पॉईंटमध्ये कन्झिक्युटिव्ह जर असतील तर मिडल टर्म हा जो असतो मिडल टर्म जो असतो तो नेहमी ॲव्हरेज असतो. जर पहिल्या कारचं ॲव्हरेज 12 आहे तर तुम्ही दुसऱ्या कारचं ॲव्हरेज पण जर 12 काढणार ना दुसऱ्या कारचा तर ते सेम डिस्टन्स होईल आणि सेम डिस्टन्स होईल म्हणजे ते एकामेकांना भेटतील, राईट. आता बघा या कन्झिक्युटिव्ह टर्मनुसार 12 हा तर ॲव्हरेज होईलच आणि टोटल किती किलोमीटर होईल तर ॲव्हरेजला टोटल नंबर ऑफ जे
तुमच्या संख्या आहेत त्यांच्याने डिव्हिजन करा. 1 2 3 4 सॉरी मल्टिप्लिकेशन करा, नॉट डिव्हिजन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 किती आहे टोटल 17. मल्टिप्लाइड बाय 17 करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही तयार होतं. हा ॲव्हरेजचा फंडानुसार बरं. आता जर तुम्हाला ह्या क्वेश्चनला पुस्तकी भाषेत सॉल्व करायचं असेल तर कसं ते सुद्धा सांगा बरं. याला काढून घेऊया. दॅट इज 3 रिमेनिंग आर 20 असं आहे का ऑप्शनमध्ये. जेव्हा 204 किलोमीटरचं अंतर प्रवास करतो ना दुसरी कार त्यावेळेस तो ॲक्युरेट त्याच्या सेम लेंथ सेम लाईनमध्ये. हा ॲव्हरेजचा फंडा आहे. तुम्हाला दुसऱ्या फंड्याने करायचं आहे ते सुद्धा सांगतोय की याला कसं केलं जातं किंवा पुस्तकात कसं सांगतो. ॲव्हरेज झालं बरं. आता याला सेम डिस्टन्स कसं करायचं चलो समोर. काल एक क्वेश्चन दिला होता आपण 2-2 किलोमीटरने एक्सटेंड होतं 5 इयर्स दिला होता. मिडल टर्मला मी काय केलं होतं मल्टिपल बाय 5. तो कन्सिक्युटिव्ह होता पण ना 40 42 44 46 47 असं काही तयार झालं ना. मिडल टर्म मला होता 44 इंटू 5 केलं होतं काहीतरी 220 आन्सर आलं होतं. जो ॲव्हरेज असतो त्याला टोटल नंबर ऑफ कॉम्पोनेंट्सने मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची टोटल तयार होतं. हे जिथे केलं ॲव्हरेज आहे 12 आणि टोटल आहे 17ने मल्टिप्लिकेशन केलं. ॲक्च्युली बाकी कसे सॉल्व करतात ते 2 आकडे तयार करा बरं. कार नंबर 1 कार नंबर 1 पहिल्या आवरमध्ये हा 12 तास जातो आहे सॉरी 12 किलोमीटर जातो आहे हा जातो आहे 4 राईट. मग ते ॲडिशन करत जातं की दुसऱ्या याच्यामध्ये हा होईल 24 राईट. तर 4 आणि 5 राईट. मग हा होईल 36. मग 9 आणि 6 15. मग हा होईल 48 राईट. 15 आणि 7 22 राईट ना. इथे 5 झाले इथे 6 झाले इथे 7 झाले त्यानुसार मग इथे 8 होईल. मग हा होईल 30 तर हा होईल 7 राईट. हा इथे 9 होईल हा 39 मग इथे होईल 72. मग इथे 10 होईल हा होईल 49 मग इथे होईल 84. मग इथे 11 होईल दॅट इज 60 हा होईल तुमचा 96 राईट. मग इथे 12 होईल हा 72 हा होईल तुमचा 108. मग इथे 30 होईल दॅट इज 85 हा होईल तुमचा 120. मग इथून 14 ॲड होतील इथे दॅट इज 99 मग हा होईल तुमचा 130 राईट. मग इथून 15 ॲड होतील त्याच्यामध्ये 15 आहे मीन्स 114 राईट. हा होईल तुमचा इकडे येतात 144 राईट. मग इथून 16 ॲड होईल 16 मीन्स 130 राईट. हा होईल तुमचा 156. मग इथून 17 ॲड होतील 17 दॅट इज 147. मग इथून हा होईल 168 राईट ना. मग इथून 18 ॲड करतील दॅट इज 506 हां काय झालं नाही करू. ॲक्च्युली असं करतात नंतर ते जाऊन 204वरच पोचतं शेवटी. तुम्ही करून बघा. हा जेव्हा 204 होईल ना हा 1 ॲड करत झाला 204वर बरोबर स्टॉप होत जातो नाही जाऊ ना. बरं याच्या पूर्वी जे सांगितलं ॲव्हरेज मेथड ती समजली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. 2
friends, Ram and Ravi, are traveling from point A to B, which are 600 km apart. Traveling at a certain speed, Ram takes 1 hour more than Ravi to reach point B. If Ram double its speed, he will take 1 hour 30 minutes less than Ravi to reach point B. At what speed was Ram driving from point A to B? चला याला पण समजून घ्या. थोडंसं लिहिण्यात किचकट आहे प्रश्न, पण तुम्हाला इक्वेशन जर ड्रॉ करता आलं ना तर क्वेश्चन सोपं आहे. बरोबर, थोडं क्वेश्चन समजून घ्या. दोन व्यक्ती आहेत, एक राम आहे आणि दुसरा रवी. ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी, हे दोघेही बरं का, हे दोघेही ए पासून बी कडे ट्रॅव्हलिंग करतात आणि ज्याचं अंतर दिलेलं आहे दॅट इज 600 किलोमीटर. त्याचं अंतर दिलं आहे 600 किलोमीटर. ट्रॅव्हलिंग ॲट अ सर्टन स्पीड, राम टेक्स 1 hour मोर दॅन रवी. 1 hour मोर दॅन रवी. बघा हा जो राम आहे एका सर्टन स्पीडने जर जात असेल, एक सर्टन स्पीड माहिती नाही, 10 किलोमीटर पर 20 असेल, 50 असेल, 100 असेल, 500 असेल, माहिती नाही, आपण एक्स कन्सिडर करूया. तर हे 600 किलोमीटरचं डिस्टन्स तो जर एक्सच्या स्पीडने ट्रॅव्हल करत असेल तर त्याला टाईम मिळेल, राईट. आणि यामध्ये बोलत आहे ट्रॅव्हलिंग ॲट अ सर्टन स्पीड, राम टेक्स 1 hour मोर दॅन रवी. रवीपेक्षा 1 तास जास्त लागतो त्याला. रवीपेक्षा 1 तास जास्त लागतो त्याला. कुणाला? या राम. तर रवी नावाचा हा जो प्राणी आहे याचा काहीतरी स्पीड असेल जी माहिती नाही आपल्याला, बट या रवीपेक्षा 1 तास जास्त लागतो. कुणाला? याला. बघा समजा हा 10 आहे आणि हा 9 आहे, बरं का. तर हा 1ने जास्त याच्यापेक्षा, म्हणजे याला 1 तास जास्त लागला. पण मला जर इक्वेशन बरोबर करायचं असेल तर ती याच्यामध्ये 1 ॲड करायची. झालं तर इक्वेशन बॅलन्स. जर याला 1 तास जास्त लागतो तर मी 1 कुठे ॲड करेल? त्याला काही इक्वेशन बॅलन्स. ही जी रवीची आर जो येत आहे ना तो रवीची स्पीड आहे, काही जी असेल ती माहिती नाही. रवीची काय स्पीड आहे किंवा काय टायमिंग लागतं, सॉरी टायमिंग आहे तो, रवीला काय टायमिंग लागतं हे दिलेलं नाही आहे, तर मी त्यासाठी आर देतो. किंवा जर राम एका पर्टिक्युलर सर्टन स्पीडनुसार जात असेल तर किती किलोमीटरचं डिस्टन्स? 600. 600 डिस्टन्स डिव्हिजन स्पीड इक्वल टू टाईम, राईट. ही झाली पहिली कंडिशन की आरपेक्षा त्याला 1 तास जास्त लागतो म्हणून 1 इथे ॲड. सेकंड कंडिशन बघा, इफ राम डबल हिच स्पीड. आता एक्स होती त्याची, डबल करायची असेल तर 2x होईल, राईट ना. आणि डबल जर करत असेल राम double its speed, he will take 1 hour 30 minutes less than Ravi. अंतर तर त्याला 600 किलोमीटर पार करणे आणि डबल स्पीड करायला मीन्स 2x, आहे ना, डबल. तर त्याला रवीपेक्षा 1.5 hours मध्ये येईल ना त्याला 1 hour 30, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतोय. इट मीन्स रवी -1.5 असं लिहिता येईल का? दोन इक्वेशन जर दोन. आणि जर सायमल्टेनियस इक्वेशनचं थोडंफार जर तुम्हाला नॉलेज असेल तर आर आरला कॅन्सल आउट करता येईल का? होईल का? आर आर कॅन्सल होतो, शिल्लक राहील एक्स. आणि मग प्रश्न काय विचारला त्याला फोकस करू. ॲट व्हॉट स्पीड वॉज राम. रामची स्पीड काढायची आहे. ड्रायव्हिंग रामची स्पीड म्हणजे एक्सची स्पीड काढते, बरं का. इनिशियल स्पीड म्हणजे ही जी सुरुवातीला होती. इतर कंडिशन दिली आहे डबलची कंडिशन. इनिशियल स्पीड काय त्याची? एक्स कन्सिडर केली. बघा सायमल्टेनियस इक्वेशननुसार मला आर आर कॅन्सल आउट करायचे आहेत आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे मी मायनस करेल. मायनस केल्यानंतर सायन्स बदलतात, चिन्ह बदलतात, असं शाळेतील 8व्या 9व्या वर्गात शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं होतं. तिघांची पण साईन बदलते, आठवतं का? तर हा होईल मायनस, हा सुद्धा होईल मायनस, पण हा मायनसच्या होईल. आठवलं का तसं काही शाळेत? तिथे हा आर आर. आता एक्सची व्हॅल्यू मिळेल मला, मिळेल ना. हा बघा हा 600 बाय एक्स मायनस 600 बाय 2x हा मायनस झाला इक्वल टू 1 प्लस 1.5 प्लस आहे ना तो. आता चिन्ह बदललं त्याचं सायमल्टेनियसमध्ये बदललं, तर हा झाला 2.5. क्लिअर आहे काय? सायमल्टेनियसली आपण आर आरला हा करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे ना, ती फाईंड आउट. चला हा 2x आहे,
याला मल्टिप्लाइड बाय 2, याला मल्टिप्लाइड बाय 2, राईट ना रे, 2x, राईट. हा झाला 1200 मायनस 600 इक्वल टू 2.5. हा 2x तिकडे देईल तर याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होईल, राईट का रे. हा राहत आहे 600 इक्वल टू 2.5 इंटू 2 दॅट इज 5. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर हा 5 डिव्हिजनमध्ये येईल का, म्हणजे 120 मिळतं का बघा तर एक्सची व्हॅल्यू. ही एक्सची व्हॅल्यू 120 मीन्स रामची इनिशियल स्पीड जी होती ना, सुरुवातीची स्पीड ती 120 असायला पाहिजे. बरं मला क्लिअर करून द्या, हा सायमल्टेनियसचा पार्ट तुमच्या सर्वांना माहिती आहे का शाळेत शिकलेला. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, मग दोघांपैकी कुणाला तरी सारखं करा. पण ऑलरेडी इथं सारखं आहे म्हणून आपण इक्वेशन तो फॉर्म केलं नाही, त्याचं शॉर्टकटही असतं बरं का. सायमल्टेनियस इक्वेशनचं शॉर्टकट असतं की तुम्हाला माहिती असायला पाहिजे, शिकले कधी बरं का. हा +1 आणि -1.5 कसा केला हे समजलं ना तुम्हाला. इक्वेशन बॅलेन्स करायचं आहे. चले Question number 16. A man rode to a place 40 kilometer distance and come back in 9 hours. He finds that he can row 5 kilometers with the stream. अरे हा तो बोटा स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. हा बोटा स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. तर बोटा स्ट्रीमचा जर क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर बोटा स्ट्रीमचे फंडे माहिती असायला पाहिजे. त्याचे फंडे काही वेगळे आहेत. तर आधी बोटा स्ट्रीम समोर बोटा स्ट्रीमच दिसतं मला. क्वेश्चन टॅग क्वेश्चन आधी बोटा स्ट्रीमला समजून घ्यावं लागेल आपल्याला, मगच प्रश्नाला सुरुवात करू शकतो आपण. त्याचं उत्तर तर काढून देईल पण समजणार काहीच नाही, कारण कॉन्सेप्ट शिकवला नाही बोटा स्ट्रीमचा. तर बोटा स्ट्रीमचा कॉन्सेप्ट घेऊन घ्या आधी. जो काही बोटा स्ट्रीमचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला एकच या फड्यावर जिंकले त्याच्या बाहेर एक प्रश्न बोटा स्ट्रीमचा नसतो, तो कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. चला बोटा स्ट्रीम जो क्वेश्चन नंबर लास्ट आहे तो बोटा स्ट्रीमशी रिलेटेड आहे. त्याशिवाय आधी आपल्याला कॉन्सेप्ट शिकायला लागतो. बोटा स्ट्रीम समजा नाव बघितली कडे नाव आधी ते चप्पूवाले नाव असायचं शेवटायचं. आता काही मोटर स्टार्ट करा तर अशी एखादी नाव असायची, एखादी नाव. आणि तलाव बघितला असेल तुम्ही, बघितला का तलाव. कारण तलावाचं पाणी कसं असतं, टेस्टी असतं, गोडपट असतं, खारट असतं, स्टील असतं बरं. ते वाहतं नसतं, स्टील वॉटर असतं, स्टील. जर समजा त्या तलावामध्ये एखादी बोट एखादी नाव मी सोडली, समजा त्याची 10 किलोमीटर पर ही ॲव्हरेज स्पीड आहे, एका तासात 10 किलोमीटर. ही नाव जर मी या तलावामध्ये सोडली तर ती एका तासाला 10 किलोमीटर जाईल, 2 तासाला 20 किलोमीटर, 3 तासाला 30 किलोमीटर यानुसार जाईल. कारण त्या तलावाच्या पाण्याला फ्लो नसतो, तो शांत असतो, स्टील वाटतो.
पण हीच नाव समजा मी एखाद्या धावत्या पाण्यात सोडली, रिव्हर नदी बघितले ना, नदीचं पाणी वाहत असतं, नदीचं पाणी वाहत असतं आणि त्या पाण्याला काहीतरी स्पीड असतं आणि त्या स्पीडला म्हणतात स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे प्रवाहाचा वेग. आणि समजा याची ॲव्हरेज स्पीड आहे या नावेची 10 किलोमीटर पर आवर आणि हे जे पाणी आहे ना हे वाहत आहे, हे स्टील वॉटर होतं. स्टील वॉटरची स्पीड त्याची 10 किलोमीटर पर आवर आणि या पाण्याला समजा 2 किलोमीटर पर आवरचा वेग असेल. तर ही नाव या पाण्यात सोडल्यानंतर या दिशेला वाहत्या पाण्याच्या दिशेला जेव्हा जातं ना त्याला म्हणतात डाऊन स्ट्रीम. त्याला काय म्हणतात? जेव्हा ही नाव या पाण्यात इथे सोडलं जाईल आणि या दिशेला तो प्रवास करेल ना तर 10 किलोमीटर पर आवर एका तासात 10 किलोमीटर जाईल, डेफिनेटली जाईल. पण हा जो 2 तासाचा प्रवाह आहे ना, हा 2 तास त्याला एक्स्ट्रा जायला मदत करेल. म्हणजे एका तासात 10 तर जाईलच प्लस 2 किलोमीटर एक्स्ट्रा जाईल. मीन्स डाऊन स्ट्रीम काय तयार होईल त्याची 10 प्लस 2 मीन्स 12 किलोमीटर पर आवर ही त्याची डाऊन स्ट्रीम तयार होईल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेला वेग त्यावेळी त्याचा 12 किलोमीटर. पण हीच नाव समजा इथून इथे पोहोचली आणि त्याला या डिरेक्शनला प्रवास करायचा मीन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला, प्रवाहाच्या विरुद्ध, त्याला म्हणतात अपस्ट्रीम. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर प्रवास करायचा असेल तर या नावेची स्पीड इथून इथे येताना 10 किलोमीटर पर आवर तर आहेच. पण जेव्हा तो उलट दिशेला प्रवास करेल ना तेव्हा हा 2 किलोमीटर पर आवरचा हा जो स्ट्रीमची स्पीड आहे ती त्याला अडथळा तयार करेल. समोर जायला अडथळा तयार करेल म्हणजे मागे खेचेल. काय करेल तो? मागे खेचेल. म्हणजे 10 किलोमीटर एका तासात जाऊ शकत होता पण 2 किलोमीटरचा अडथळा आला म्हणून याची स्पीड आहे 10 - 2 8 किलोमीटर पर आवर. ही कोणती स्पीड झाली आहे तुमची? कधी सायकल चालवली आहे का आयुष्यात? आयुष्यात असा कधी प्रकार घडला का की प्रत्येकाची एक ना ॲव्हरेज स्पीड असतं बरं का सायकल चालवायची. कुणी मस्त आरामात चालवतात, कुणी सिटी मारत माझी फक्त एक एक्झाम्पल देतो. कुणी खूप फास्ट चालवतात बरं का. प्रत्येकाची एक ॲव्हरेज स्पीड असते सायकल चालवायची. कधी आयुष्यात असं घडलं का की तुम्ही एक प्लेन रोडवर सरळ रोडवर सायकल चालवताय आणि मागून अचानक एक हवेचा झोका आला आणि तुमची सायकल फुरकन समोर पडाली? नाही झालं? कधी झालं नाही? बरं चला. कधी असं झालं का की तुम्ही स्ट्रेट रोडने जाताय सायकल चालवताय, अचानक समोर स्लोप आला? हे तर नाही. तर तुम्ही समजा एका पर्टिक्युलर स्पीडने चालताय सरळ रोडवर, या एक स्पीड आहे तुमची लिमिटेड बरोबर आहे आणि अचानक हा स्लोप होतो ना तर तुमची ही जी स्पीड आहे ही अचानक वाढते, ॲव्हरेज स्पीड वाढतं ना. मग पुन्हा कधीतरी सरळ रोड येतो असा आणि समोर असं चढाई आली समोर, तर तुमची ही जी स्पीड आहे ना, ही जी स्पीड ॲव्हरेज स्पीड ती चढाई करताना कमी होते. तुमच्या ॲव्हरेज जी काही तुमची क्षमता आहे ना चालवण्याची त्याच्यानुसार होतं ना. तर तेच ही काय झाली तुमची डाऊन स्पीड आणि ही काय झाली तुमची स्पीड. गोव्याला गेले कधी? गोवा नाही जा कधी एकदा बरं का. मागे पण सांगितलं होतं ना एकदा कधीतरी गोवा. आणि गोव्याला गेल्यानंतर कुणीच गोवा फिरणारा जो फिरायला जातो ना एकही व्यक्ती असा नसणार जो बीचवर जात नाही. बीचवर तर जाणारच ना मस्ती करायला. बीचवर जेव्हा जाता ना त्यावेळेस तिथे लाटा येत असतात. गेले का रे कोणी तुमच्यापैकी? कोणाला अनुभव आला असेल तर प्लीज गोव्याच्या बीचवर जेव्हा जातो ना आपण आणि जेव्हा मस्ती करायला जातो ना त्यावेळेस त्या समुद्राच्या आत शिरताना ना आपल्याला खूप ताकद लागतं बरं का. कारण तिकडून लाटा येत असतात. आपल्याला तो बाहेर होतो पण आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अपस्ट्रीम जाण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करतोय? अपस्ट्रीम. लाटा तिकडून येत आहेत ना आणि आपण त्याच्या विरुद्ध चाललो आहे राईट ना. आपण अपस्ट्रीम जाण्याचा प्रयत्न करतो. जसं समोर जातो पुन्हा एखादी लाट आपल्याला थोडी मागे घ्यायची, पुन्हा आपण प्रयत्न करतो, पुन्हा समोर जातो, पुन्हा एखादा लाट मागे अपस्ट्रीम जातो. पण ज्या वेळेस त्या तिथून बाहेर पडायचं असतं ना आपल्याला बाहेर, तर फक्त हा तसा करून उभा राहतो. मागून एखादी लाट येतो तुम्हाला बिलकुल किनाऱ्याच्या बाहेर करतो समोर, दॅट इज डाऊन स्ट्रीम. ती कोणती स्ट्रीम? डाऊन. आता त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग म्हणजे कोणता? त्याच्या लाटा येतात ना लाटाला काहीतरी स्पीड असतं ना, तर ती प्रवाहाच्या दिशेने फास्ट असतं आणि विरुद्ध दिशेने स्लो असतं. तर हाच फंडा येते, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही.
ईच अँड एव्हरी क्वेश्चन या बंडाने सॉल्व्ह होतो. फक्त याला थोडंसं इव्हॅल्युएट करून देतो. इव्हॅल्युएट मीन्स थोडंसं अजून एक्सप्लेन करून देतो की इथे फक्त 4 टर्म फोकस करणे. पहिले 2 टर्म दिलेले असतील तर समोरच्या 2 टर्मपैकी एक प्रश्न तयार होईल, किंवा लास्टचे 2 टर्म दिले असतील तर पहिल्या 2 टर्मपैकी एक प्रश्न तयार होतात. ते टर्म फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे. म्हणजे हा सर्व टॉपिक तुमचा सहज क्लिअर होईल आणि या कॉन्सेप्टच्या बाहेर याचा एकही प्रश्न पडेल. आता पहिले 2 टर्म समजून घ्या. पहिला टर्म स्पीड ऑफ स्टील वॉटर. स्पीड ऑफ स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे ही स्टील वॉटर राईट, जी आपण घेतली होती 10 किलोमीटर पर एका नावेची, ती आपण घेतली होती 10 किलोमीटर. आणि टर्म नंबर स्पीड ऑफ स्टील. स्पीड ऑफ स्टीम. स्टीमची स्पीड म्हणजे ही प्रवाहाचा वेग किती घेतला होता आपण 2 किलोमीटर पर. तुम्हाला फक्त 4 टर्म डील करायचे, त्यापैकी हे पहिले 2 टर्म. जर हे पहिले 2 टर्म तुम्हाला प्रश्नात विचारले असतील, प्रश्नामध्ये दिलेले असतील, तर या 2 टर्मपासून समोरचे 2 टर्म पैकी एक प्रश्न तयार होईल की तिसरा टर्म डाऊन स्ट्रीमची स्पीड. ही असलेलं चालेल ना, इथे लिहिल्या डाऊन स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेला. आणि चौथा अपस्ट्रीमची स्पीड. अपस्ट्रीम ही कॅल्क्युलेट करायची. जर हे पहिले 2 टर्म तुम्हाला दिले असतील तर यांच्यापासून या 2 पैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. प्रश्नामध्ये प्रश्न जर वाचता येत असेल तुम्हाला स्टील वॉटर आणि स्पीड ऑफ स्टीम जे असेल तर या 2 प्रश्नापैकी एक प्रश्न विचारला जाईल. आणि ही डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम कशी तयार करायची, तर या दोघांची ॲडिशन 10 + 2 = 12 किलोमीटर पर आवर ही झाली डाऊनस्ट्रीम. आणि अपस्ट्रीम तयार करायची असेल तर 10 - 2 = 8 किलोमीटर पर आवर ही काय झाली तुमची अपस्ट्रीम. बघा ॲडिशन केली होती 10 + 2 10 - 2. पण जर तुम्हाला हे 2 स्पीड प्रश्नामध्ये दिले असतील तर यांच्यापासून हे 2 प्रश्न तयार होतात. म्हणजे याला खाली लिहितो, यांच्यापासून हे 2 प्रश्न. नंबर 1 स्टील वॉटरची स्पीड आणि नंबर 2 स्ट्रीमची स्पीड. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम याच्याबद्दल उल्लेख केलेला असेल याच्याबद्दल, तर तुमचे या 2 पैकी एक प्रश्न तयार होतात की स्टील वॉटरची स्पीड फाइंड आउट करा किंवा स्ट्रीमची स्पीड फाइंड आउट करा. आता स्टील वॉटरची स्पीड फाइंड आउट करायची असेल तर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम काहीतरी मिळाले आहे तुम्हाला 12 आणि 1. स्टील वॉटरची स्पीड फाइंड आउट करायची असेल तर या दोघांच्या ॲडिशनला 2 ने डिव्हिजन म्हणजे त्याचा हाफ करायचा. म्हणजे तुम्हाला काय मिळतं स्टील वॉटरची स्पीड. बघा 12 आणि 8 झाले 20, 20/2 म्हणजे 10 किलोमीटर पर आवर ही कोणती स्पीड मिळेल तुम्हाला, जी आपण बघा सुरुवातीला घेतली होती स्पीड ऑफ स्टील वॉटर राईट. पण जर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दिले असेल आणि तुम्हाला स्पीड स्ट्रीमची काढायला, स्ट्रीम आता वेगवेगळे शब्द वापरतात बघा स्ट्रीमसाठी. करंट मीन्स स्पीड ऑफ करंट, स्पीड ऑफ स्ट्रीम, स्पीड ऑफ मीन्स रनिंग रिव्हर असं पण वापरतात बरं का, वेगवेगळे टर्म. तर स्पीड ऑफ स्ट्रीम करायची असेल तर तुमच्याकडे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दिलेलं आहे तुम्हाला प्रश्नामध्ये. दॅट इज 12 आणि 8. यांच्या सबट्रॅक्शनला 2 ने डिव्हिजन करायचा म्हणजे तुम्हाला स्ट्रीमची स्पीड होईल. बघा 12 - 8 दॅट इज 4. 4/2 2 किलोमीटर पर आवर ही काय झाली तुमची स्पीड ऑफ स्ट्रीम जी आपण वर घेतली. बस इतकाच खंड आहे, त्याच्याशिवाय मोठ्या स्ट्रीममध्ये काहीच नाही. कसाही प्रश्न असो, हे जे बोर्डवर ड्रॉ करून दिले ना, हे तर तुम्हाला अप्लाय करता येत असेल त्या प्रश्नामध्ये तर प्रश्न सॉल्व झाला म्हणून सांगा. आता यामध्ये हे जे शब्द वापरले जातात ना टर्म्स, हे थोडेसे किचकटसे आहेत, वारंवार कानावर पडत नाही, त्यामुळे हा टॉपिक कठीण वाटतो बरं का. पण इम्पॅक्ट इझी टॉपिक असतो, एकदा समजला तर सहज हे स्ट्रक्चर जे करून दिलं आहे तुम्हाला किंवा हा जो कॉन्सेप्ट सांगितला आहे, हा कॉन्सेप्ट जर समजला असेल तर सर्वचा सर्व प्रश्न सहज सॉल्व कॉन्सेप्ट आहे बरं का. प्रश्न याच्यावरच आपल्याला सर्व सॉल्व करायचे आहे. चला व्यवस्थित नोट करून घ्या. काय करायचं आपल्याकडे, शेवटचा प्रश्न तर त्याला सॉल्व करतो.
सेकंड स्ट्रीमचा कुठलाच प्रश्न या कॉन्सेप्टच्या बाहेर नाही. चला क्वेश्चन नंबर तो होता ना शेवटचा 6 त्याला ड्रॉ करू आणि बाकीचे 10 प्रश्न दिसतात ते उद्या 10 प्रश्न उद्या कंप्लीट करू. खंडा समजला का रे? स्टील वॉटरची स्पीड आणि स्टीमची स्पीड यांची ॲडिशन मिळून डाऊनस्ट्रीम तयार होते, यांची सबट्रॅक्शन मिळून अपस्ट्रीम तयार होते. राईट, डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम दिला असेल तर दोघांच्या ॲडिशनला 2ने डिव्हिजन करणे दॅट इज स्टील वॉटरची स्पीड तयार होते. दोघांच्या सबट्रॅक्शनला 2ने डिव्हिजन करणे म्हणजे स्ट्रीमची स्पीड. ओके, चला क्वेश्चन नंबर 16 बघा. अ मॅन रोज टू अ प्लेस ऑफ 40 किलोमीटर डिस्टन्स अँड कम बॅक इन 9 hours. क्वेश्चन नंबर 16. एक पर्टिक्युलर हे आहे, हा जातो आणि परत येतो, तर याला टोटल किती 9 hours लागते, टोटल 9 hours. आणि याची डिस्टन्स किती 40 किलोमीटर. म्हणजे 40 किलोमीटर हा जात असेल आणि 40 किलोमीटर परतही येत असेल, आहे ना. अ मॅन रोज टू अ प्लेस 40 किलोमीटर डिस्टन्स अँड कम बॅक. हा 40 किलोमीटर जातो आणि 40 किलोमीटर वापस येतो, तर त्याला टोटल किती hours लागतात? क्वेश्चन समजून घ्या. ही फाइंड दॅट he can row 5 kilometer with the stream. With the stream. With the stream means with the stream. With the stream means downstream. With the stream means downstream. With the stream downstream. Right? त्याला with the stream म्हणतात. He finds that he can row 5 kilometer with the stream in the same time as 4 kilometer against the stream. Against the stream means प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला. Means upstream. Means upstream. आता हा असा बोलत आहे की डाऊनस्ट्रीमला तो 5 किलोमीटर जितक्या वेळेत पोहोचतो तितक्याच वेळेत अगेन्स्ट द स्ट्रीम 4 किलोमीटर पोहोचतो. आता समजा 5 किलोमीटर डाऊनस्ट्रीम त्याला 5 तास लागत असतील, तर त्याच 5 तासात तो अगेन्स्ट द स्ट्रीम 4 किलोमीटर प्रवास करेल. 5 तासात 10 तास लागत असतील तर 10 तास त्याला पण लागतील. पण आपल्याला माहिती नाही की समजा लागणारे अर्ज आपण एक्स अर्ज, तर डाऊनस्ट्रीमची स्पीड जर तयार करायची, स्पीड आपल्याला काय तयार करायची? स्पीड मीन डिस्टन्स अपॉन टाईम. डाऊनस्ट्रीमची स्पीड काय होईल? डिस्टन्स आहे 5 किलोमीटरचं डिस्टन्स डाऊनस्ट्रीम जातो आहे या एक्स मध्ये, तर ही झाली याची स्पीड डाऊनस्ट्रीमची. आणि अपस्ट्रीमला 4 किलोमीटरचा डिस्टन्स तो हा सुद्धा एक्स किलोमीटरमध्येच पार करतो, सॉरी एक्स आवर्समध्येच पास करतो, पार करतो. तर ती कशा झाली? अपस्ट्रीमची. कशा झाली? अपस्ट्रीम. इथपर्यंत क्लिअर आहे का?
दोघांची स्पीड तयार होते आणि त्याला डाऊनस्ट्रीम जाऊन अपस्ट्रीम यायला टोटल 9 आवर्स लागतात. टोटल नाही, डाऊनस्ट्रीम तो 40 किलोमीटरचा डिस्टन्स जातो आहे. डाऊनस्ट्रीम तो 40 किलोमीटर विथ द स्पीड ऑफ 5/x किलोमीटर पर आवर. ही स्पीड आपण इव्हॅल्युएट करून ठेवली ना. ही 40 किलोमीटर डिस्टन्स कशाने जातो आहे 5/x किलोमीटर प्लस हे 40 किलोमीटरचा डिस्टन्स अपस्ट्रीम येतो आहे. 40 किलोमीटरचा डिस्टन्स अपस्ट्रीमची स्पीड 4/x. तर त्याला टोटल किती आवर्स लागते. अगेन फंडा हाच बरं का. याच्या बाहेर हे सुद्धा नाही. मोठा स्टेप सुद्धा याच्या अंतर्गतच करणे. बघा डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम. हा टाइम कशाला मिळाला तुम्हाला डाऊनस्ट्रीमचा. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम. हा टाइम कशाला मिळाला तुम्हाला अपस्ट्रीमचा. डाऊनस्ट्रीमचा टाइम अपस्ट्रीमचा टाइम दोन्ही मिळून 9 तास लागले. त्याला तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करते ठीक ना. हा एक जाईल इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल का रे. हा एक जाईल इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये. 5 4 जा दॅट इज 20 राईट. 5 4 जा तर हा होईल 4 4 जा 160x प्लस 5 जा हा 200x इक्वल टू 9. हा 20 जाईल इकडे. 9 × 20 किती झालं आहे 180. 160 प्लस 200 म्हणजे हा झाला 360x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर हा 360 जाईल इकडे डिव्हिजनमध्ये म्हणजे किती मिळतं आहे 1/2. 1/2 हा मिळाला तुम्हाला एक्सची व्हॅल्यू. काय मिळालं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू. तर इथून मला डाऊनस्ट्रीमची स्पीड तयार करते 5 एक्सची व्हॅल्यू 1/2. 1/2 हा 2 गेला इकडे मीन्स 10 किलोमीटर पर आवर. ही काय झाली आहे डाऊनस्ट्रीमची स्पीड झाली का. अपस्ट्रीमची पण तयार करू. अपस्ट्रीमची स्पीड 4/1/2 2 गेला इकडे दॅट इज 8 किलोमीटर पर आवर. मिळालं का रे. तुम्हाला प्रश्नात डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दिलेला होतो. तर प्रश्न काय तयार व्हायला पाहिजे एक तर स्टील वॉटरचा किंवा स्ट्रीमचा. प्रश्न काय बघा तर द रेट ऑफ द स्ट्रीम म्हणजे स्ट्रीमचा काय तर स्ट्रीमचा काढायचा. स्ट्रीमचा तुम्हाला स्पीड काढायची आहे. तर काय शिकलो होतो आपण दोघांचा डिफरन्स त्याचा अर्धा /2 त्यान -8/2 हेच ना आताच कॉन्सेप्टमध्ये राईट. दॅट इज 1 किलोमीटर पर आवर ही स्ट्रीमची स्पीड असायला पाहिजे. जर क्वेश्चन विचारला असता की स्टील वॉटरची स्पीड किती तर दोघांच्या ॲडिशनला 2ने डिव्हिजन केलं असतं. समजले काय केलं थोडंसं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग ठेवले. हा डब्बा पुन्हा इथे हा डब्बाचा वापर करायचा आहे. बोला या होत्याचा बाहेर जायचं नाही. फक्त कॉन्सेप्ट जो बघायची सांगितलं त्याला वापर करा. उद्या याला संपून घ्या 10 प्रश्न. क्लिअर आहे रे आजचं लेक्चर. मला काही डाऊट रिपीट करून घ्या बरं का. आणि मोठ्या स्ट्रीमला पण फोकस करा. त्याच्यावर प्रश्न असतो.